हॅलो काही आज मी ना भोपळ्याची आणि शापूची भाजी बनवते या. बघा कशी आमच्या गावाकडची सातारकडची भाजी. काय काय लागतंय ते बघा. हे मिरचीचा ठेचा, मीठ आणि जिरं आणि हे आमचे पांढरा वाग्या घेवडा हे घालायचंय सगळं. आता मी तडका देते बघा. पहिले मी जिरं घालते, नंतर मी ठेचा घालते. सगळा ठेचा घातला मग नंतर मी थोडीशी भाजी टाकते बघा. भाजी ह्याच्यामध्ये लय पण लसूण परतून नाही द्यायचा, करपला तर चव जाते. म्हणून अशी भाजी जरा घालायची फटाफटा आणि नंतर जरा मग तिला हलवायची थोडी हळूहळू हळूहळू करून. चांगली आहे, हळूहळू परतत राहायचा. तिला आपोआप पाणी सुटणार. मग भाजी चांगली शिजली की नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालू. असं आपण करूया भाजीचा कार्यक्रम. थोड्या वेळाने आपण आता हे घेवड्याच्या दारकूच्या शेंगा, आमच्याकडे घेवडा नाही म्हणत आहे, दारकूच्या पांढऱ्या घेवड्याच्या शेंगा, त्या पण त्यातच घालायच्या. आता थोड्या वेळाने जरा वैशांना चांगली वापरू द्या भाजीला. हॅलो, आता माझी शापू आणि भोपळ्याची भाजी झालेली आहे. तरी आता मी जेवायला घेतलेला आहे भोपळ्याची भाजी आणि शापू, मिरची, राजगिऱ्याची भाकरी, नाचणीची भाकरी असे मिळून आता या भाजी बरोबर आम्ही आता खाणार आहे. बघा तुम्ही बघून कशी छान होते भाजी, मस्तपैकी.